नमस्कार मंडळी, चला तर बीटरूट फक्त तोंडी लावण्यासाठी वापरत असाल ना, तर हा हेल्दी आणि पौष्टिक नाश्ता तुमच्यासाठी. व्हिडिओ त्यासाठी शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ जरी आवडला तर व्हिडिओला एक लाईक आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर इथे आपण बीट स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्याला त्याची सालं काढून घ्यायची आहे. अशा प्रकारे हे बीट जे आहे ते संपूर्ण आपल्याला सोलून घ्यायचं आहे. तर सगळं बीट याच पद्धतीने सोलून घेऊया. संपूर्ण बीट सोलून झालेलं आहे. आता याचं ना आपल्याला पाठीमागचा भाग व समोरील भाग कट करून टाकायचा आहे अशा प्रकारे, जेणेकरून आपल्याला हे बीट किसणं सोपं होऊन जातं. आता बीटामध्ये तसं तर बीट हे रक्तवाढीसाठी खरंच खूप उत्तम पर्याय आहे. त्यामुळेच ना बीटाचे असे वेगवेगळे पदार्थ बनवून खाल्लेच पाहिजे. तर त्यातलाच हा एक पदार्थ जो की तुम्ही आठवड्यातून 4 वेळा जरी बनवला ना तरी सुद्धा कंटाळणार नाहीत. अगदी मागून खातील इतका चविष्ट हा पदार्थ तयार होतो. तर इथे आपलं बीटाचे पाठीमागचा भाग कट करून झाला की आपल्याला हे बीट किसून घ्यायचं आहे. तर इथे पहा, छोट्या किसणीने मी किसत आहे. जी अलग किसण्याची किसणी असते, तर तुमच्याकडे मोठी किसणी असेल ना तिने सुद्धा तुम्ही हे बीट किसून घेऊ शकता, किंवा तुमच्याकडे जर दोन्ही पैकी किसण्या नसतील तर तुम्ही अगदीच छोटे छोटे पीस या बीटाचे करून घेऊ शकता, म्हणजे कट करून घेऊ शकता. तर आता इथे पहा, अशा प्रकारे हा छान असा किस तयार करून घेतलेला आहे. तर जवळपास हा थोडा कमी 1 वाटी इतका आपला बीटाचा किस आहे. तर त्यासाठी अर्धी वाटी इथे आपल्याला लागणार आहेत पोहे. आता हे पोहे आपल्याला भिजवून घ्यायचे आहे, पण पोहे भिजण्यासाठी फारसा वेळ लागत नाही, म्हणून मी चालूच भिजवून घेते. तुम्ही अगोदर सुद्धा हे भिजत ठेवू शकता. आता इथे सुरुवातीला आपल्याला हे पोहे जे आहेत ते व्यवस्थित असे धुवून घ्यायचे आहे, म्हणजे त्यामधली धूळ निघून जाईल. तर पहा, अशा प्रकारे हे खराब पाणी आपल्याला आता काढून टाकायचं आहे आणि यामध्ये स्वच्छ पाणी टाकून आता 2 ते 3 मिनिटे हे पोहे भिजवून घ्यायचे आहे. तसं तर पोहे 2 ते 3 मिनिटामध्ये छान भिजले जातात. त्यानंतर इकडे लागेल मिक्सरचं भांडं. तर तयार करून घेतलेला बीटाचा किस यामध्ये घालून घेऊया. त्याच वाटीने अर्धी वाटी बारीक रवा घेतलेला आहे. बारीक जाड कुठलाही रवा तुम्ही इथे वापरू शकता. त्यानंतर यामध्ये घालायचे आहे भिजवून घेतलेले अर्धी वाटी पोहे. तर पहा, प्रमाण असं घेतलेलं आहे की अर्धी वाटी पोहे, अर्धी वाटी रवा, तर 1 वाटी बिटाचा किस असं प्रमाण आहे. पाऊण वाटी इतकं आपल्याला फ्रेश दही यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे. तसंच आवश्यकतेनुसार यामध्ये आपल्याला पाणी घालून हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. तर आता छान असं बारीक वाटून घेतलेलं आहे, पाहू शकता. मस्त असा रवाही बारीक झालाय, बीटही बारीक झालंय, कलरही सुंदर आलेला आहे. त्यानंतर आपल्याला लागणार आहे मिक्सिंग बाउल. आता मिक्सिंग बाउलमध्ये आपल्याला हे मिश्रण काढून घ्यायचं आहे. तर पहा, अशा स्वरूपाचं हे मिश्रण असायला हवं. पण हे आणखीनही फार घट्ट आहे, तर आपल्याला याला थोडंसं पातळ करायचं आहे, कारण एवढा घट्ट यापासून आपण पदार्थ बनवू शकत नाही. त्यामुळेच यामध्ये ना थोडंसं आणखीन पाणी घालून घेतलेलं आहे. आणि पहा, हे पाणी आपल्याला आता यामध्ये मिक्स करून घ्यायचं आणि अशा स्वरूपाची कन्सिस्टन्सी ठेवायची आहे. तर पाहू शकता, अशा प्रकारे आपण पाणी घालून घेतलं. आता यामध्ये जो रवा टाकलेला आहे ना तो सुद्धा यामधलं पाणी अब्सॉर्ब करतो. त्यानंतर आपल्याला यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ आणि आता याला पुन्हा एकदा फेटून घेऊया. आता ना आपल्याला या पिठामध्ये थोडासा हलकेपणा तसंच जाळीदारपणा येण्यासाठी ना कमीत कमी 2 ते 3 मिनिटे अशा पद्धतीने ह्या पळीने आपल्याला हे पीठ फेटवून घ्यायचं आहे. तुम्ही अशा प्रकारे पीठ फेटल्यामुळे मस्त हलकं जाळीदारपणा या पदार्थाला येतो. अगदीच 2-3 मिनिटं एकाच डायरेक्शनमध्ये आपल्याला हे पीठ जे आहे ते फेटून घ्यायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता यामध्ये एअर बबल्स तयार झालेले आहेत आणि यामुळेच आपलं पीठ जे आहे ते एकदम हलकं तयार झालेलं आहे. त्यानंतर इकडे गॅसवरती तवा गरम होण्यासाठी ठेवला. आता इथे ना तव्याला आपल्याला थोडंसं तेल लावून, सुरुवातीला तेल लागतं. नंतर जसं बनवू तसं फार काही तेल आपल्याला हा पदार्थ बनवण्यासाठी लागत नाही. तर थोडंसं तेल घालून आपल्याला हा तवा जो आहे तो ग्रीस करून घ्यायचा आहे पूर्णपणे, जेणेकरून आपला जे आपण स्पॉन्ज डोसा बनवतोय तो खाली चिकटणार नाही. तर इथे 1 ते 1.5 पळी आपल्याला मिश्रण टाकून घ्यायचं आहे आणि अगदी हलकंसं आपल्याला पसरवून घ्यायचं आहे. तर इथे ना स्पॉन्ज डोसा किंवा तुम्ही कुरकुरीत डोसा दोन्ही प्रकारे बनवू शकता. तर सुरुवातीला मी तुम्हाला इथे ना थोडासा पातळच डोसा बनवून दाखवणार आहे आणि स्पॉन्ज डोसासुद्धा कसा बनवायचा आहे हे सुद्धा मी तुम्हाला सांगणारच आहे. पण इथे ना आपण अगदीच थोडंसं जास्त पातळही नाही, तर याला सुद्धा तुम्ही स्पॉन्जमध्ये ठेवू शकता. म्हणजे जसं की तुम्ही जर असाच काढून घेतला तर हा झाला स्पॉन्ज डोसा. पण आपल्याला ना
थोडासा आणखीन कुरकुरीत करायचा आहे. त्यासाठी इथे झाकण ठेवलं आणि चांगला भाजून घेतला. आता खालच्या साईडने ना अशा पद्धतीने कडा मोकळ्या करून घ्यायच्या आहे. सुरुवातीला ना तो खाली लागू शकतो. त्यानंतर आपल्याला कडा मोकळ्या करून घ्यायच्या, म्हणजे आपला हा जो स्पॉन्ज डोसा आहे तो खाली चिकटला जाणार नाही. आता पहा, स्पॉन्ज डोसा आपला तयार झाला, पण मला ना इथे कुरकुरीत करायचा आहे. त्यासाठी पलटवून घेतला आणि असं दाबून घेतला, म्हणजे खालच्या साईडने सुद्धा कुरकुरीत भाजून घेणार आहे. पण आता स्पॉन्ज डोसा कसा बनवायचा ना, हे सुद्धा तुम्हाला मी पुढे सांगणारच आहे. थोडंसं तेल टाकून घेऊया, म्हणजे खालच्या साईडने सुद्धा तो कुरकुरीत भाजला जाईल. तसं तर डोसा एकच साईडने भाजतात, पण हा बीटरूटचा डोसा आहे, त्यामुळे ना दोन्ही साईडने भाजून घेतला. तर आता इथे ना डोसे मस्त भाजले गेलेले आहेत. तर पाहू शकता, याला काढून घेतलं. जाळी तर कसली सुंदर पडलेली आहे, पाहू शकता मस्त अशी जाळी आलेली आहे. हा झाला आपला कुरकुरीत डोसा. पण आता बनवूया स्पॉन्ज डोसा. तर मस्त असा स्पॉन्ज डोसा बनवण्यासाठी पुन्हा एकदा थोडंसं तेल टाकून घेतलं. तव्याला आपल्याला तेल जे आहे ते असं ग्रीस करून घ्यायचं आणि त्यावरती मिश्रण घालून घ्यायचं आहे. आता इथे स्पॉन्ज डोसा बनवत असताना मिश्रण थोडंसं जास्त आणि कमी फ्लॅट करायचं आहे. खूप इथे आपल्याला हे मिश्रण जे आहे ना ते पसरवून घ्यायचा नाही, जेणेकरून हा डोसा जो आहे तो एकदम स्पॉन्जी राहील. तर पहा, अशा प्रकारे थोडंसं मिश्रण आपल्याला हे पसरवून घ्यायचं आहे. फारच जर तुम्ही पातळ केलं ना, तर मग हे पूर्णपणे भाजल्यानंतर तो डोसा जो आहे तो पातळ होतो. त्यामुळे आपल्याला स्पॉन्ज डोसा ठेवण्यासाठी थोडंसं असं जाडसरच असं पसरवून घ्यायचं आहे. तर इथे पहा, पसरवून झालेलं आहे. आता थोड्या वेळासाठी सेकवून घ्यायचं. आता वरतून सुद्धा छान भाजल्या जावं ना, त्यासाठी थोडंसं तेल टाकून घेतलं, झाकण ठेवायचं आणि 2 मिनिटासाठी छान असं याला भाजून घ्यायचं आहे. तर इथे पाहू शकता, आपला स्पॉन्ज डोसा छान असा तयार झालेला आहे. सेमच पद्धतीने आपल्याला याच्या कडा मोकळ्या करून घ्यायच्या आहे आणि अशा प्रकारे आपल्याला याला काढून घ्यायचं आहे. तर इथे ना आपण दुसऱ्या बाजूवरती याला अजिबातच भाजून घेणार नाहीत, त्यामुळे ना याला असंच काढून घेणार आहे. तर पाहू शकता, सुंदर आणि सुरेख मस्त लुसलुशीत असा जाळीदार स्पॉन्ज डोसा तयार झालेला आहे. तर तुम्हाला ही स्पॉन्ज डोसा रेसिपी कशी वाटली ना, मला कमेंट करून जरूर कळवा. रेसिपी जरी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तसंच हा व्हिडिओ कुठल्या शहरातून किंवा गावातून बघितला हे देखील मला कमेंटद्वारे कळवा. तर इथे पाहू शकता, तुम्हाला दाखवते लवचिकपणा, खालतून पडलेली जाळी, वरतून पडलेली जाळी, अतिशय सुंदर मस्त. मुले ना याचा आकर्षकपणा पाहूनच खातील बरं का. आणि खूपच पौष्टिक आणि हेल्दी हा नाश्ता आहे. त्यामुळे आठवड्यातून 4 वेळा किंवा 5 वेळा जरी बनवणार तरी तो सुद्धा हेल्दी असणार आहे. त्यामुळे तुम्ही मुलांना नक्कीच बनवून देऊ शकता. तसंच घरातल्या सगळ्यांनाच असे हेल्दी आणि टेस्टी नाश्ते बनवून खाऊ घालू शकता. त्यासोबत आपण केलेली आहे खोबरं व दह्याची चटणी. खोबरं दह्याची चटणी आणि हे स्पॉन्ज डोसे अप्रतिम असे लागतात. त्यामुळे तुम्ही एकदा थोड्या प्रमाणात का होईना नक्की ट्राय करा. तर आपण घेतलेल्या प्रमाणामध्ये बरोबर 6 स्पॉन्ज डोसे तयार होतात. तर मस्त असे आपले डोसे तयार झालेत. तसंच तुम्ही ही रेसिपी कुठल्या गावातून किंवा शहरातून बघितली हे देखील मला कमेंटद्वारे कळवा, म्हणजे मला तुमचे व्हिडिओच्या शेवटी आभार मानता येतील. चला तर भेटूया नवीन एका रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.